नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या केलेल्या अनावरण प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी नेरूळचा दौरा केला. नवी मुंबईत त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवरायांचं दर्शन घेतलं. अशा या दौऱ्यादरम्यान नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि नवी मुंबईकर उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची नोटीस घेण्याकरिता निघाले. यावेळी नेरूळ पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि वकिलांची फौज तैनात होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विभाग याचे अध्यक्ष श्री किशोर शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतून, नवी मुंबईतून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून वकील वर्ग इथं आलेले आहेत. अमित साहेबांची बाजू मांडायला नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये. त्यांच्याविरुद्ध घेतलेला गुन्हा हा चुकीचा गुन्हा घेतलेला आहे. तरीसुद्धा सरकारने जो गुन्हा त्यांच्यावर नोंदवलेला आहे त्याचं मी स्वागत करतो. सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अमित साहेबांसाठी हा पहिला गुन्हा झालेला आहे. तरी त्यासाठी आम्ही आज त्यांच्यासाठी बाजू मांडणार आहे. नाही, त्या दिवशी साहेब तिथे घरी नव्हते. साहेबांनी स्वतः देखील ते सांगितलेलं होतं की साहेब त्या दिवशी घरी नव्हते. कारण पुढची रणनीती आम्ही तुम्हाला नंतरच डिस्क्लोज करू की आज फक्त नोटीस घेऊ, साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येईल आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यात येईल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे सगळ्यांसाठीच एक श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहे. त्याची निर्मिती केल्यानंतर लगेचच उद्घाटन करायला हवं होतं, परंतु गलिच्छ कपड्यामध्ये त्याला गुंडाळून ठेवण्यात आलं. हे कोणत्याच राजकीय नेत्याच्या पक्षाच्या लक्षात आलं नाही. जे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्वरित त्या पुतळ्याचं अनावरण केलं, त्याला स्वच्छ केलं, अभिषेक केला त्याचा आणि त्या ठिकाणी महाराजांचे आशीर्वाद घेतले. आज याच गोष्टीचं राजकारण करतायत. यांना फक्त राजकीय स्वार्थ दिसतो, परंतु कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला दुखवण्याचं काम या राजकीय लोकांनी केलं आहे, सत्ताधाऱ्यांनी केलं आहे आणि या सगळ्यांना प्रत्युत्तर अमितसाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. संपूर्ण नेरूळमध्ये अमित ठाकरे यांनी पायी चालत मोठे शक्ती प्रदर्शन करत नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन आपली नोटीस स्वीकारली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित ठाकरे यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. मी या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतं. माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला, मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये. म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही. म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे. जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला. आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला. त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे. अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे. मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो. नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतीर्थावर देखील आले होते. आज दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत ते पोलीस होते, मात्र तुमची भेट झाली नाही. तो काय प्रकार होता? ती भेट झाली नाही की मी 1 ते 2 दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहेत. तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की मी येतो नेरूळला, तुम्ही नका येऊ. 2 दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं. म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे. तेव्हा मी घरी नव्हतो, मी बाहेर आहे. मी बोललो मी नेरूळला येतो, मी तुम्हाला वेळ सांगतो, मी वेळ कळवतो, मी तुम्हाला नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही. त्याच्यानंतर मी घरी देखील आलो. मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरूळमधनं कोण पोलीसवाले आले आहेत का? ते बोलले नाही. पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं, कृष्णकुंजला टाळं होतं. जेव्हा मी 7 वाजता वगैरे घरी आलो, मला वाटतं TV9चं पण कोणतरी एक सहकारी आमचे माझे मित्र माझ्याबरोबर होते. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला बघितलं, मला आठवत नाही कोण, पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते खाली. त्याच्यामुळे मी आज आलो आहे. आम्ही शुक्रवारीच येणार होतो, पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ, उद्या नका येऊ. तेव्हा मला कळलं नाही का. मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं आहे
आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला. महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे, तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे. आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती. आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत. मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता, म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो. गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे. हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल, पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे. की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते, कसे इतिहास काय होता, महाराज काय होते, महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. म्हणून मी आज बोललो की जसं ह्या गोष्टींना एक भाग्य लागतं, एक नशीब लागतं. 4 महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो, ह्याला एक नशीब लागतं. तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेलं आहे, ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचाच एक हात लागणार आहे, ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे. कडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल, ते कुणीही करो, कुठल्याही परिस्थितीत करो, त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं हा अपमान नाही का? आणि हे अपमान कोणी केला? नाही, अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहीत नाही, पण मला वाटतं 4 महिने रखडवणं हा अपमान आहे. त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे. त्या पुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली, महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत. मला असं कळलं, मी त्यांचं पण अनावरण करणार. कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरड्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही. तुम्हाला पाठिंबा दिला की अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत अनावरणाची गरज नव्हती, शिंदे सरांनी तुम्हाला पाठिंबा दिला. काय म्हणणार? काही नाही म्हणणार. 4 महिने कुठे होते? ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही. आणि कोण श्रेय घेत आहे ना, हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे. तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला. तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल. तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असतील, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय. हे 4 महिने कुठे होते सगळे? त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. मला जे बरोबर वाटतं ते केलं. तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती, ह्याचा मला अभिमान आहे. आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं. सर, गणेश नाईक बोलले तुमची जी नोटीस आहे ती पोलिसांनी मागे घ्यावी किंवा पालिकांनी, कसं पाहत आहे? काय नाही घ्या. शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोयीस्कररित्या पुण्याच्या जमीन व्यवहाराप्रकरणी टाळण्यात आलं, तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीनं गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपवून घेतला जात नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाही आहे. ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचे गुन्हे केले तरी. पण मी जे केसेस घेतल्यात त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले. मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माझ्या नावाने आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही आहेत. मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या आईवडिलांना देखील आहे. मला वाटतं आई बोलली पण त्या दिवशी. पण आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला, मराठी मुलामुलींना प्राधान्य मिळावं. इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी, आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायचा प्रयत्न करावा. जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत, म्हणजे 12.5-13 कोटीमधले मला वाटतं 9-10 कोटी हे मराठी आहे, ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय. त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू? आमची एवढीच भावना आहे. मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले, सरकारच्या विरोधात आले.
एक प्रभादेवीमधला व्यावसायिक उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार. काय गरज होती? शांतपणे तुझा व्यवसाय कर ना. कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय? आणि मग त्याचं दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची. ही बोलायची गरज काय आहे? तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रोवोक केलं तुम्हाला की मैं हिंदी में ही बात करूंगा, उखाड़ो जो उखाड़ना है. तर कशाला मग उखाडणारच आम्ही. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.